नमस्कार सोनिया. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी जय महाराष्ट्र असं का म्हटलोय, आणि त्याच्या मागचं खास कारण आहे ते म्हणजे आज आम्ही बोलणार आहोत महाराष्ट्र क्रिकेटबद्दल, आणि तेही स्पेसिफिक महाराष्ट्राच्या मुलींच्या टीम्सबद्दल. आणि त्याच्या मागचं कारणही तसंच आहे, कारण महाराष्ट्राच्या टीमनी मुलींच्या टीम्सनी वेगवेगळ्या वयोगटांमध्ये यावर्षी 3 ट्रॉफीज जिंकल्या. हो, म्हणजे आयडियली 3 विनर्सच्या ट्रॉफी आणि 1 रनर्स. करेक्ट. सो 3 विनर्सच्या ट्रॉफीज आणि 1 रनर अप ट्रॉफी ही एक खूप मोठी अचीव्हमेंट आहे, आणि त्याच्याचबद्दल आम्ही बोलतोय. सोनिया, महाराष्ट्राच्या 3 ट्रॉफीज आहेत, 3 विनर्स यावर्षी कोण कोण आहेत जरा सांगशील? T20 सिनियर विमेन्स ज्याने सुरुवात झाली, जिंकण्याची सुरुवात तिथून झाली. सिनियर मुलींनी T20 ची बीसीसीआयची डोमेस्टिक ट्रॉफी यावर्षी जिंकली होती. त्याच्यानंतर अंडर-19 मुली जिंकल्या आहेत, आणि आता 2 दिवसापूर्वी अंडर-23च्या मुली जिंकल्या, आणि अंडर-15 ची आपली जी मुलींची टीम होती ती रनर्स अप. बरोबर आहे. सो या 3 खूप इम्पॉर्टंट ट्रॉफीज आहेत असं मला वाटतं, कारण T20 क्रिकेट ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या टीमनी डॉमिनेट केलं होतं त्या टुर्नामेंटमध्ये झालं. आता त्याला त्या गोष्टीला काही महिने होऊन गेले. WPLच्या आधी झालेली ही गोष्ट आहे ही, त्यामुळे त्याला काही वेळ होऊन गेलेला आहे. पण महाराष्ट्राच्या मुलींनी त्या टुर्नामेंटमध्ये पर्टिक्युलर चांगल्या प्रकारे डॉमिनेट केलेलं होतं. नक्कीच, कारण बऱ्याचशा मुलींशी पण नंतर जेव्हा बोलणं झालं, म्हणजे एक जनरल भेटतो ना तेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी मेन्शन केलं होतं की WMPL विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी जी लीग आता आपल्याकडे सुरू झाली, तर त्याच्याने त्यांना खूप फायदा झाला. काही मुली आहेत ज्या WPL मध्ये पण खेळतात, पण मोर दॅन दॅट सगळ्या मुली तिथे डेफिनेटली खेळत नाहीत. पण WMPL नी खूप फायदा झाला, ज्यांचे जे कॅम्प्स घेतले गेले आणि प्रॅक्टिस मॅचेस. आजकाल मेन टुर्नामेंट स्टार्ट व्हायच्या आधी बरेचसे स्टेट्स एकमेकांशी प्रॅक्टिस मॅचेस खेळतात, सो त्याचा खूप फायदा या टीमला झाला होता. नक्कीच. सो या पर्टिक्युलर टुर्नामेंटमध्ये कॅप्टन अनुजा पाटील तिचा परफॉर्मन्स खूप चांगला होता. किरण नवगिरेनी एक तुफान सेंचुरी केली होती, ज्याच्याबद्दल आपण आधीही बोललेलो होतो. तो त्या दोघी असतील किंवा बाकीच्या खेळाडू पण असतील, या सगळ्यांनाच WMPLचा एक चांगला फायदा त्या पर्टिक्युलर T20 फॉर्मॅटमध्ये झालेला होता. तू नाव घेतलंस अनुजाचं, मी म्हणेन की अनुजाचा तर ह्या वर्षी जो सीझन आहे ती आय एम शुअर की तो कायम तिच्या लक्षात राहील, कारण सलग 3 ट्रॉफीज तिने जिंकल्यात. आणि आता परत एक ऍडिशन होती मध्ये, म्हणजे की इंटरझोनल्स T20ची ज्या ट्रॉफीज झाल्या, म्हणजे वेस्ट झोन वर्सेस ईस्ट झोन इंटरझोनल्स, त्याच्यात सुद्धा वेस्ट झोनला तिने चॅम्पियनशिप मिळवून दिली. WMPL ला तिची टीम जिंकली होती, महाराष्ट्र जिंकून दिली, इंटरझोनल्सला जिंकून दिली. सो अमेझिंग कॅप्टन्सी. एक तर ती खरंच खूप मस्त क्रिकेटिंग ब्रेन असलेली कॅप्टन आहे, आणि हा सीझन मी म्हणेन तिच्या करता एक खूप चांगला सीझन झालेला आहे. आणि तिचे रन्स आहेत, विकेट्स आहे, आणि तेजल आपण एक नाव मी म्हणेन की तिचं ACC रायझिंग स्टार मध्ये जो एशिया कप झाला तेव्हा पण तिला इंडिया कडनं सिलेक्शन झालं होतं. आणि ह्या अशा बरेच आहेत, मी म्हणेन की ईश्वरी सावकार आहे किंवा भाविका अहिरेने केली आहे. सो या सगळ्याच मुलींनी वेगवेगळ्या वयोगटांमध्ये खेळताना उत्तम कामगिरी केलेली आहे. मला तू अनुजाबद्दल बोललीस ना, मला एक गोष्ट तिथे अगदी प्रकर्षाने जाणवते. तिचं खेळाडू म्हणून तर ती अप्रतिम आहेच आहे, पण कॅप्टन म्हणून तिने तिचं जे योगदान या सगळ्याच वेगवेगळ्या ट्रॉफीजमध्ये टुर्नामेंट्समध्ये दिलेलं आहे हे खूप वाखाणण्याजोग आहे. नक्कीच. नाही, नक्की. म्हणजे जर तुम्ही WMPL ची फायनल बघितली असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 रन डिफेंड करणं आता मुलींच्या मॅच मध्ये सुद्धा सोपं नाही, मुलांच्या तर नाहीच नाही, पण तिने ते करून दाखवलं होतं. सो एक्सपिरियन्स तिच्याकडे आहे, क्रिकेटिंग मी म्हणलं तसं क्रिकेटिंग ब्रेन्स आहेत तिच्याकडे, आणि कॅप्टन्सी कशी करायची, कुठे काय स्वतःला कसं आणायचं, किंवा बॉलिंगला म्हणा बॅटिंगला, हे तिला चांगलं माहिती आहे. ऍब्सोल्युटली. आणि तू आणखीन एक नाव घेतलं असतं म्हणजे तेजल हसबनीस. तेजलची पण कामगिरी या वर्षात चांगली झालेली आहे. इमर्जिंग टीम मध्ये ती आता होती, तिथे तिने चांगला परफॉर्मन्स केलेला होता. फायनलला तिचं मॅच विनिंग नॉक होता, एक 50+ नॉक होता. करेक्ट. आणि असे बरेच नॉक्स मी म्हणेन यावर्षी झालेले आहेत. जसं मगाशी तू भाविकाचं नाव घेतलं, अंडर-23 जे आता मुली जिंकल्या, तिची मॅच विनिंग सेंचुरी होती 109 धावांची, बरोबर, आणि 100. अंडर-23 ला तिचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे, की असं कुठे दिसलं नाहीये की ती थोडे कमी रन्स, म्हणजे 1-2 मॅचेस असेल, बट तिची जे स्टँडर्ड आहे ते तिने आय विल से मेंटेन केलं होतं. आणि याचबरोबर
या सगळ्याच टुर्नामेंट्समध्ये आपल्या बॉलर्सनी सुद्धा चांगली कामगिरी केली. नक्कीच नक्कीच. म्हणजे काही असे आहेत की जे ऑलराऊंडर आहेत. म्हणजे मी म्हणेन की खुशी मुल्ला होती म्हणा किंवा ईशा पठार आहे, तिने मॅच विनिंग बॉलिंग अनालिसिस तिचं चांगलं होतं. अक्षया जाधव अजून एक अमेझिंग प्रॉस्पेक्ट आहे, मी नक्की सांगेन. तिची बॅटिंग बॉलिंग खूप चांगली आहे. पुण्याच्या टीमकडनं WMPL मध्ये खेळते, किंवा ज्ञानेश्वरी पाटील किंवा गायत्री सुरवसे, हो. ह्या एक 3-4 प्लेयर्स बॉलिंग मध्ये आहेत की ज्यांनी बाकीच्यांनी पण केली आहे, नाही असं नाही. पण अजून एक नाही, भक्ती मिरजकर भक्ती म्हणून, मिरजकर. तिने पण चांगली बॉलिंग केलेली आहे. कन्सिस्टंटली विकेट्स मध्ये आहेत, लेग स्पिनर आहे. सो एक टीम परफॉर्मन्स ह्या सगळ्या एज ग्रुप मध्ये आपल्याला महाराष्ट्रासाठी बघायला मिळालं, आणि त्याचाच ऑफकोर्स रिझल्ट हा आहे. ऍब्सोल्युटली. आणि या सगळ्यामध्ये ना आपल्या असोसिएशन, स्टेट असोसिएशननी घेतलेले एफर्ट्स, त्यांनी या टीम्सवर केलेलं काम, त्यांना ज्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळवून दिलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या टीम्स बरोबर खेळण्याची त्यांना जी संधी मिळालेली आहे, त्यामुळे असोसिएशनचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी आहे. ते ना खूप, तो एक काय म्हणतात, जेव्हा बॅकअप स्ट्रॉंग असतो किंवा सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग असते ना, तेव्हा ह्या मुली सुद्धा कसं आहे, फ्रीली परफॉर्मन्स करू शकतात. की नक्कीच. तुम्हाला पाहिजे तेव्हा प्रॅक्टिस मॅच मिळतीये, गहुंजेवर प्रॅक्टिस मिळतीये, हे पूर्वीच्या काळी नाही मिळालंय. सो आता मी आधी खूप वेळा असं म्हणते की जेव्हा BCCI आलं, जेव्हा आता सगळ्या प्लेयर्सना इक्वल पे आहे, मुलींना पैसे मिळतात खेळण्यासाठी, त्यांची जबाबदारी वाढली, आणि मी म्हणेन की या वर्षी सीझन मध्ये नक्की दिसलं की महाराष्ट्राच्या मुलींनी सगळ्या एज ग्रुप्स मध्ये ह्या त्यांची जी अकाउंटेबिलिटी आहे ना, ती प्रूव्ह केली आहे की तुम्हाला जे मागितलं ते दिलं गेलंय, आणि त्यांनी मॅचेस जिंकले, ट्रॉफीज जिंकवल्या त्यांनी. अगदी अगदी. म्हणजे या पूर्ण सीझन मध्ये, या पूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी या 3 ट्रॉफीज खूप महत्वाच्या जिंकल्या आहेत. एका टुर्नामेंटमध्ये त्या रनरअप राहिलेल्या आहेत, पण सगळ्याच मुलींची कामगिरी खूप चांगली झालेली, आणि आय एम शुअर की हा असाच परफॉर्मन्स पुढे ठेवण्यासाठी, पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये, येणाऱ्या सीझन्समध्ये हा असाच परफॉर्मन्स त्यांचा चांगला राहावा, यासाठी त्या नक्कीच प्रयत्नशील असतील. नाही, डेफिनेटली. आणि आता कसं झालं की त्यांनीच त्यांचं स्टँडर्ड एक बेंचमार्क ठरवलेला, आता त्यांना त्यांचं त्या स्टँडर्डला कायम खेळावंच लागणार आहे. म्हणजे खेळावंच म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ते एफर्ट्स, किंवा ते एफर्ट्स आता अपवर्ड्स करावे लागणार आहेत त्यांचे. आणि आपण ह्या सगळ्या मुलींबद्दल बोलतो आहे, पण मी एक इकडे मेन्शन नक्की करेन की मुलांच्या टीमनी सुद्धा 2 टुर्नामेंट्स मध्ये रनर्सअप ट्रॉफी यावेळेस मिळवलेली, आणि ती म्हणजे की विजय मर्चंट आणि ट्रॉफी आणि CK नायडू. बरोबर. सो त्यांचंही कौतुक आपल्याला नक्कीच करायचं गरज आहे. नक्की केलं पाहिजे. आणि आय एम शुअर या सगळ्या टीम्सकडनं इन्स्पिरेशन्स घेऊन आपल्या सिनियर टीम, स्पेशली मुलांची टीम, पुढच्या वर्षीच्या सीझन मध्ये चांगली कामगिरी करतील अशी मला आशा आहे, कारण ते तेवढेच तगडे, तेवढेच चांगले खेळाडू आहेत. म्हणजे ते एक आतापर्यंत बोलत गेलं ना की रणजी ट्रॉफीचं जे आपल्याकडे एक ती ट्रॉफी आपल्याकडे राहिलेली आहे कबर्ड मध्ये किंवा बोर्डमध्ये किंवा असोसिएशनला, असं ती लवकरच मिळावी अशी इच्छा आहे. खूप वर्ष झालीत आपल्याला रणजी ट्रॉफी जिंकून, ती यावर्षी मिळावी अशी मनापासून इच्छा आहे. सो महाराष्ट्राच्या प्लेयर्सनी, मुलांनी, मुलींनी नक्की लक्षात ठेवा, कारण आमचं लक्ष तुमच्याकडे आहे. ही ट्रॉफी आपल्याकडे यावी यासाठी आमच्या खूप शुभेच्छा आहेत. आणि खेळा रे, जिंका. जय महाराष्ट्र.